श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेले आहेत रक्षाबंधन। रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे। या सणाचे धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो। या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली। त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते। आणि म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात। या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तर तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते। परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या 3 वस्तू चुकूनही आणू नका। 99% महिलांना माहीत नाही। यामुळे आपल्या पतीचा नाश होतो, लक्ष्मी साथ सोडून जाते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाहीत? तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकूनही बांधू नका। त्याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रकाळ सुद्धा असतो आणि भद्रकाळ हा अतिशय शुभ काळ मानला जातो। भद्रकाळामध्ये जे पण कार्य केले जाते तर त्याचा नाश होतो, म्हणून या दिवशी भद्रकाळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाहीत। तर मग भद्रकाळ कोणती वेळ असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा। यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना हा करावा लागणार नाही। तर पहा, रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचे वचन देतो। दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो। काही तास जे आहेत तर ते भद्रकाळाचे मानले जातात। शास्त्रामध्ये भद्रकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणून चुकूनही भद्रकाळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका। यामागे एक कथा सांगितली जाते। असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आत त्याचा नाश झाला। याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवांनी शाप दिला आहे की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील। म्हणून भद्रकाळामध्ये चुकूनही रक्षाबंधन साजरा करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे। आणि म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही अंघोळ करावी। अंघोळ करणं शक्य नसेल तर स्वच्छ हातपाय धुवून घ्यावेत आणि शक्य असेल तर दोघांनीही नवीन कपडे घालावेत। परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळे कपडे घालू नका। कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवांची पूजा करावी। पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी लावावी। त्यात रोली, चंदन, अक्षता, राखी, मिठाई आणि तेलाचा दिवा ठेवावा। तुपाचा दिवा चुकूनही या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी वापरू नका, कारण तुपाचा दिवा हा कधीही पुरुषांसाठी ओवाळला जात नाही। सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाळी देवाला समर्पित करायच्या आहेत। भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी तुम्हाला 1 राखी ही तुमच्या देवघरासमोर अर्पण करायची आहेत।
शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही राखी मारुतीला अर्पण करू शकता। यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे। सर्वप्रथम भावाला टिळक लावा, त्याच्यावर रोली, चंदन आणि अक्षदा लावा। त्याच्यावर काही फुले शिंपडा, जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा। आता तुमच्या भावाला उजव्या हातावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला। राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे। मी नेहमीच तुझे रक्षण करीन, मी तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करीन, मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल। जर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करेल। मी वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल। मी तुमची आई बनून तुमचे पालन पोषण करीन आणि तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्यायच्या आहेत। 2025मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल तर बघा, 9 ऑगस्टला शनिवार आहे, तर शनिवारच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जाणार आहे। पौर्णिमा तिथी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होणार आहेत आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:24 संपणार आहेत। रक्षाबंधन विधीसाठी शुभ वेळ असणार आहे 9 ऑगस्टला सकाळी 5:47 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत। यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत असेल आणि रक्षाबंधनाची भद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी 5:47 आहे। त्यानंतर ती दुपारी 1:32 राहील। ही भद्रा पातळात राहते, तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे, जर भद्रा पातळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही, ती शुभ मानली जाते। पण अनेक शुभ कार्यात पातळातील भद्रा दुर्लक्षित केली जात नाही। आता जरी या दिवशी भद्रकाळ नसला तरी या दिवशी राहू काळ जो आहे तर तो आवर्जून आपल्याला पाळायचा आहे। राहू काळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही। राहू काळात केलेले शुभ कार्य किंवा इतर कुठलंही काम जे आहेत तर त्यामध्ये यश मिळत नाही। शुभ कार्य जे आहे तर त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात आणि रक्षाबंधन हा सण देखील अतिशय पवित्र आहे। त्यामुळे या दिवशी जो राहू काळाचा टाईम असणार आहे तर तो 9 ऑगस्टला शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाहीत। या व्यतिरिक्त तुम्ही 9 ऑगस्टला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन साजरे करू शकता। राहू काळामध्ये भावाला राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो, म्हणून यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका, कारण संपूर्ण कुटुंब गरीब होत असते। घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जात असते आणि घरात दरिद्रता येत असते। म्हणून तुम्हाला हा राहू काळ लक्षात ठेवूनच रक्षाबंधन हे साजरे करायचे आहेत। जर आपण रक्षाबंधन हे शुभ काळामध्ये साजरे केले तर भावावर कधीही दुर्दैव येत नाही। अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची प्रगती होत असते। तो सर्व काही प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती कमवत असतो। राहू दोष, पितृदोष, नजर दोष, मंगल दोष सर्व काही दूर राहतात आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी चुकूनही बांधू नये, ते शुभ मानले जात नाही। आणि म्हणून भावाच्या मनगटावर तुम्हाला लाल रंगाची राखी बांधायची आहेत। लाल रंग हा नेहमीच शुभ मानला जातो। शास्त्रानुसार, वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो। म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे। मग भाऊ कुठेही असेल तरी बहिणीने आवर्जून जावे। जर भाऊ तुमच्यासोबत नसेल, परदेशात राहतो, काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी, राखी, मिठाई, अक्षदा, रोली घेऊन गणपतीला भाऊ मानावा। गणपतीच्या कपडावरती चंदनाचा टिळक लावावा। यानंतर तुमच्या भावाची नावाची राखी जी असते तर ती गणपती बाप्पांना अर्पण करावी। यामुळे ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआपच पोहोचत असते आणि अशी राखी हृदयात बांधलेली, खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरीची बनते। आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरातून आणू नये किंवा आपल्या भावाकडून आणू नये? त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू। तर बघा, झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते। जेव्हा मुलगी माहेरातून सासरी येते
तेव्हा तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा आपल्या घरातील एखादा झाडू असेल तर तो सुद्धा देऊ नये। असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो, त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही, तिचे जीवन दुःखाने भरले जाते। म्हणून चुकूनही तुम्हाला इथे झाडू जो आहे तर तो तुम्हाला मुलीला द्यायचा नाहीत। आणि स्त्रियांनी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे की ही वस्तू तुम्ही चुकूनही आपले माहेरातून घेऊन येऊ नका। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे टोकदार वस्तू। मग त्यामध्ये सुरी असेल, चाकू असेल, ब्लेड असेल, कात्री असेल, तर यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा महिलांनो आपल्या माहेरातून चुकूनही आणू नका। असं म्हटलं जातं की मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नये। मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते, त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी देणं आवर्जून टाळायचं आहे। तसेच जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही घेऊ नका। यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लोणचे। असे मानले जाते की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नये, याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो, नातेसंबंध बिघडू शकतात। लोणच्याची चव आंबट असल्याने ते भेट देणं योग्य नाही, यामुळे नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात, नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात। त्यामुळे चुकूनही लोणचं जे आहे तर ते आपल्या आईकडून आणू नका। रक्षाबंधनाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे। त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चाळणी। मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये। असे म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते, तेव्हा त्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि त्यात एक चाळणी देखील असते। मात्र चाळणी भेट देणं योग्य मानलं जात नाही। सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने जीवनात अडचणी येऊ लागतात असं मानलं जातं। त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे, चप्पल यासारख्या वस्तूसुद्धा तुम्हाला भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीत। आणि स्त्रियांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्या माहेरातून दिल्या तरी तुम्ही या वस्तू आपल्या सासरी आणू नका, याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुम्हालाच भोगावा लागू शकतो। त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्रिया आपल्या माहेरी जाणार आहेत तेव्हा माहेरी गेल्यानंतरनं गोडाधोडाचा स्वयंपाक हा केलाच जातो। तर या रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे, कारण यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवरती येतात, तो त्याच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवरती येतो आणि त्यांना अन्न देतो। अशा परिस्थितीत त्या दिवशी भावाच्या आत देव राहतो, म्हणून या दिवशी लसूण, कांदा, मांस, दारू, सिगारेट, गुटखा यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ नयेत, अन्यथा रक्षाबंधन तुटेल। या दिवशी तुम्ही जो काही गोड पदार्थ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला रंग घालायचे आहेत, लाल, पिवळा जे काही रंग तुमच्याकडे असेल तर ते रंग घालून तुम्हाला एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे, जेणेकरून बहीण भावाच्या नात्यामध्ये सुद्धा असे रंग येतील, त्यांचं नातं जे आहे तर ते असेच अतूट राहील। तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी लक्षात घ्यायच्या आहेत आणि हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।